ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, त्या कर्जमाफीची मागणी सातत्याने शेतकरी करतायत, परंतु त्यावर आपण काय निर्णय घेणार आहात? आणि या विदर्भामध्ये या नागपूरच्या अधिवेशनात एक गोष्ट मात्र सातत्याने मला या ठिकाणी आठवण करून द्यायला पाहिजे की याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, हे सत्य. आणि त्यामुळे आपल्या सरकारकडे आज शेतकरी मोठ्या आशेने बघतोय की या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी तरी माननीय मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करतील का? अध्यक्ष महोदय, मी अनेक विषयाला स्पर्श करेन, परंतु आज डॉक्टर कुटे बोलताना असं म्हणाले की आम्ही जनसामान्यांपर्यंत जोडले आहोत, शेतकऱ्यांच्या भावना आम्हाला कळतात, शेतकऱ्यांच्या बांधावरती आम्ही जातो. परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जर जात असतील तर माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडून किंवा शासनाकडून एक दोन गोष्टीचं उत्तर उद्या त्यांच्या त्या भाषणामध्ये मला अपेक्षित आहे की शासनाने मोठा गाजावाजा करून कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक व पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यासाठी कृषी समृद्धी योजना आणली. अध्यक्ष महोदय, आणि कृषी समृद्धी योजनेमुळे शेतकऱ्यांना फार मोठं काहीतरी आम्ही देणार आहोत अशा बद्दलचा भास या सरकारने निर्माण केला. परंतु मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांनी सुद्धा या योजनेला 5,000 कोटी रुपये देण्याच्या घोषणा केल्या, परंतु माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यामध्ये या योजनेकडे शून्य रक्कम आहे. म्हणजे जसं म्हणतात ना की भोपळा हाती दिला, तसा शेतकऱ्याला या योजनेमध्ये भोपळा दिला आहे, ही परिस्थिती आज आहे. अध्यक्ष महोदय, का बोलतोय मी? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राजकीय कुरघोडी करायची म्हटली तर अजितदादांकडे एक खाता आहे म्हणून आपण पैसे दिले नाहीत का, अशी शंका देखील आमच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे एकाच मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ज्या सुधारित पीक योजनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ती योजना तात्काळ लागू केली. मात्र त्यातून होणाऱ्या बचतीमधून शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणूक व पायाभूत सुविधांची कृषी समृद्धी योजनेस आर्थिक वर्ष 25-26 मध्ये आत्तापर्यंत 1 रुपयाही निधी मंजूर केला नाही. आर्थिक वर्ष 25-26 मध्ये या योजनेकरता 5,000 कोटी तरतूद करणे गरजेचे असताना पुरवणी मागणीमध्ये 1 रुपयाची सुद्धा तरतूद केलेली नाही. यावरून सध्याच्या सरकारने शेतकऱ्याची कशी थट्टा चालवली आहे हे दिसून येते. अध्यक्ष महोदय, पीक विमा योजनेतील 4 ट्रिगल रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. त्यावेळी शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. सुधारित पीक विमा योजनेमध्ये शासनाच्या झालेल्या बचतीची रक्कम कृषी समृद्धी योजनेतून शेतकरी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक व पायाभूत सुविधासाठी वापरली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिले होते. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले नाही. असे असताना या योजनेतील 5,000 कोटीबद्दलचा एक दमडी दिली नाही, हे या शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. आणि मग शेतकऱ्याचे कैवारी म्हणून हे सरकार, आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत अशा पद्धतीचा भास करणाऱ्या या सरकारने या गोष्टी का केल्या नाहीत असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी विचारतात. अध्यक्ष महोदय, या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा खुलासा करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो.